नवी मुंबई महापालिकेने शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये उभारलेल्या सुविधा इमारती नव्या वर्षात नागरिकांसाठी खुल्या करण्याची आखणीबंद योजना अखेर प्रशासनाने आखली आहे। वाशी सेक्टर 3 येथे पोलीस ठाण्यास लागून असलेले समाज केंद्र शहरातील जुन्या संस्थांसाठी पुन्हा खुले केल्यानंतर अशाच पद्धतीने आरोग्य केंद्र, व्यायामशाळा, वाचनालय, ग्रंथालय तसेच काही उपनगरांमधील भाजी आणि मासळी बाजाराच्या वास्तू टप्प्याटप्प्याने खुल्या केल्या जाणार आहेत। नवी मुंबई महापालिकेने शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी सुविधांसाठी आवश्यक अशा वास्तू उभारल्या आहेत। शहरातील नगरसेवकांच्या आग्रहामुळे वेगवेगळ्या प्रभागांमध्ये महापालिकेने नागरी सुविधांसाठी आवश्यक असलेल्या काही इमारतींची उभारणी केली आहे। यामध्ये आरोग्य केंद्र, सामाजिक भवन, लग्न तसेच इतर समारंभांसाठी सभागृह, व्यायामशाळांचा समावेश आहे। कोविड काळात यापैकी काही इमारतींमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कोविड केंद्र उभारण्यात आली होती। कोविड काळ संपुष्टात येऊन मोठा कालावधी लोटूनही काही वास्तूंमधील मूळ वापर सुरू झालेला नाहीये। त्यामुळे पालिकेच्या वास्तू अशा प्रकारे धुळकात पडल्याने त्या लवकरात लवकर पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी वाढू लागली आहे। याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या सर्व वास्तू नागरिकांसाठी खुल्या करण्यासाठी आखणी करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत। या संबंधित बोलताना सुविधा इमारती या नागरिकांसाठी महत्त्वाच्या असतात। वाशीसारख्या शहरात समारंभासाठी मोक्याच्या ठिकाणी सभागृह उपलब्ध होत असेल तर ते सर्वच उपनगरांमधील रहिवाशांसाठी उपयुक्त ठरू शकेल। ॲशले प्रयोजनासाठीच्या या वास्तू नव्या वर्षात वेगाने खुल्या केल्या जातील असे नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितलं। महापालिका आयुक्तांनी मध्यंतरी वाशी उपनगरातील काही सुविधा इमारतींची पाहणी केली। यावेळी त्यांच्या सोबत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। वाशी सेक्टर 14-15 येथे उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवनाच्या इमारतीत कोविड काळात काळजी केंद्र स्थापित करण्यात आले होते। हे केंद्र कोविड काळ संपताच बंद करण्यात आले। या इमारतीत पुन्हा एकदा नागरी सुविधा सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। या ठिकाणी तळमजल्यावर आपला दवाखाना कार्यान्वित करण्यात येणार असून व्यायामशाळा, आरोग्य सुविधा, लग्न आणि इतर समारंभांसाठी सभागृह तसेच भोजनगृह अशा सुविधा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने नियोजन महापालिकेने हाती घेतले आहे। तसेच वाशी सेक्टर 3 येथे पोलीस ठाण्यास लागूनच उभारण्यात आलेल्या महात्मा फुले सांस्कृतिक भवनाच्या इमारतीचे नुकतेच लोकार्पण झाले आहे। या ठिकाणी मूळ स्वरूपात असलेल्या काही सामाजिक संस्थांना पुन्हा एकदा जागा देण्यात आली असून या संस्थांकडून सुविधा सुरू करण्याचे काम केले जात आहे। या ठिकाणी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत। या ठिकाणी तळमजल्यावर समाज विकास विभागामार्फत शिलाई प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे पहिल्या मजल्यावर 150 पेक्षा अधिक प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित सभागृह, दुसऱ्या मजल्यावर 43 आसन क्षमतेचे लहान सभागृह सुरू केले जाणार आहे। तर तिसऱ्या मजल्यावर 50 आसन क्षमतेचे सभागृह तसेच व्यायामशाळेसाठी जागा आहे। या सुविधा नव्या वर्षात सुरू करण्यात येणार आहेत। याशिवाय इतर उपनगरांमधील नागरी सुविधांच्या वास्तूंचा फेरआढावा घेतला जात आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।